राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 50 झटपट आणि ठळक बातम्या। 2023 मधील खरीप हंगामात पिकांचा विमा उतरणाऱ्या 4,38,203 शेतकऱ्यांपैकी नुकसान झालेल्या 3,64,799 शेतकऱ्यांच्या म्हणजेच की 83% शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 3 टप्प्यांमध्ये एकूण 370 कोटी 85 लाख रुपयांची रक्कम वर्ग केली आहे। पीक विम्याचे 371 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले। छत्रपती संभाजीनगर येथील 83% विमाधारकांना लाभ मिळाला तर 73,000 शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत। खरीप हंगामाची पेरणी आटोपली तरी पीक कर्जांचे वाटप काही संपेना। तुळजापुरात 9,500 शेतकऱ्यांना 154 कोटी 92 लाख रुपयांचे झाले वितरण। शासन प्रोत्साहनपर अनुदान देणार पण ते शेतकरी बांधव राहणार वंचित। तांत्रिक अडचणीचा फटका, अनेक शेतकऱ्यांची ॲपवर नोंदणी झाली नव्हती। 1,64,000 हेक्टरमध्ये खरीपांची लागवड, शेतकऱ्यांना दिलासा। रिमझिम पावसांची हजेरी कायमच, सरासरी 10% धान्य लागवड शिल्लक। अपडेट आहे भंडारा जिल्ह्यातील। 8 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याचा फटका राशन धान्य दुकानदारांना बसत आहे। सर्व्हर डाऊनचा फटका, धान्य अजूनही मिळेना। बाजारपेठ सजली, राख्या खरेदीसाठी बहिणींची गर्दी। 3 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत राख्या विक्रीला। जन्म मृत्यू प्रमाणपत्रासाठी 21 दिवसात करा ऑनलाईन नोंदणी। आरोग्य विभागाच्या नोंदणीसाठी पोर्टलही उपलब्ध असल्याच्या सुविधा। पाटोद्यात मुसळधार पाऊस, नद्याला आला पूर, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान। मांजरकाठच्या नागरिकांची दानादान। अपडेट आहे बीड जिल्ह्यातील। या ठिकाणी बघू शकतात, या जिल्ह्यातील 8,000वर अधिक शेतकरी गतवर्षीच्या हंगामात अल्प भावामुळे बसला होता मोठा फटका। कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादकांना मिळणार 5,000 रुपये अनुदान। मोकाट जनावरे रस्त्यावर आढळल्यास होणार मोठा दंड। आधी 500 आणि आता आकारण्यात येणार 2,000 रुपयांचा दंड। मोकाट जनावरे सोडविण्यासाठी द्यावे लागणार पैसे। सरसकट जुनी पेन्शन लागू करा, मुंडन करीत आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। वरुण राजा बरसला, 22 तलाव भरले, प्रकल्पात 51% पाणी। मोरणा सिद्धेवाडी प्रकल्प भरले, कोयना वारणा धरणात 88% पाणी। दररोज सकाळपासूनच बँकांसमोर रांगा, आधार लिंक नसणे, EKYC। 3,41,000 महिलांना 3,000 रुपये मिळाले। मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण कुठे रुसल्या तर कुठे हसल्या। कर्जमाफीसाठी सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानी प्राणांतिक उपोषण, पात्र असतानाही सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही। कशी मिळणार शेतकऱ्यांना आर्थिक मदत? 43,000 गावांच्या याद्याच गायब। ऑनलाईन पेरा नोंदविला तरीही कपाशी, सोयाबीनसाठी नावेच नाहीत। रक्षाबंधनाच्या पूर्वीच लाडक्या बहिणींना मिळाली शासनाची ओवाळणी। भंडारा जिल्ह्यातील महिलांच्या आनंदाला उधाण, मोबाईलवर आले मेसेज। भंडारा जिल्ह्यातील 2,02,000 महिला पात्र। इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत मोठी वाढ, दुरुस्ती कोण करणार? इलेक्ट्रिक वाहन धारकांची मोठी कोंडी। उत्पादकताच धोक्यात असल्याने शेतकरी चिंताग्रस्त। पावसाने दांडी मारल्याने भात शेती धोक्यात। मानव विकास कागदावरच, प्रशासनाच्या उदासीनचा फटका। सावित्रीच्या लेकीची पायपीट, 2,90,00,000 रुपयांचा निधी पडूनच। कन्यादान योजना 31 ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज। सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करा आणि 20,000 रुपये मिळवा। लाडक्या बहिणींची बँकांमध्ये गर्दी वाढली, योजनेचा लाभ सर्वांना देण्यासाठी शासनाकडून ग्वाही। संभ्रम दूर झाला आणि बहिणींच्या खात्यात पैसे आले। जुन्या ते नवीन ठाणे स्टेशनला अंतर्गत मेट्रो जोडली जाणार। ठाणेकरांचा वेळ आणि पैशांची होणार बचत। तांत्रिक अडचण असण्याची शक्यता, महिलांच्या बँक खात्यावर येत आहेत हप्ते। लाडकी बहीण योजनेचे पोर्टल अपडेट नाही, मंजूर लाभार्थी दाखविले फक्त 42च। जिल्ह्याभरात नाही तर संपूर्ण राज्यातील जिल्ह्यात पाळला कडकडीत बंद। बांगलादेश येथील हिंदूंवरील अत्याचार, कोलकाता येथील डॉक्टर प्रकरणाचा निषेध। मेणबत्ती लावून पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली तर कुठे वैद्यकीय सेवा बंद। शांतता रॅलीही काढली तर मनमाडला मूक मोर्चा काढण्यात आला। निवेदन देण्यात आले। उपचारासाठी रुग्णांची धावाधाव, खाजगी हॉस्पिटल बंदचा फटका।
पैसे आल्याचे समजले, बहिणी थेट बँकेत, कोणी पैसे काढण्यासाठी तर कोणी आधार लिंक करण्यासाठी केली गर्दी। पिंपरी चिंचवडमध्ये देखील महिलांची बँकेत गर्दी पाहायला मिळाली। अलिबागमध्ये ठाई ठाई दिसणार पांढरे सोने, कांद्यांचे क्षेत्र वाढविण्यासाठी मोहीम। ई पीक पाहणी यादीत नाव नाही, शेतकऱ्यांचा कृषी अधिकाऱ्यांना घेराव। ई पीक पाहणी करताना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आल्या। भाजीपाला आवक वाढली, भाव आणखी खाली येण्याची शक्यता। टोमॅटोची लाली उतरली 100 वरून थेट 30 रुपयांवर। 57 रुग्णांची घेण्यात आली आहे नोंद। शहरात झाला आता शिरकाव, आता खबरदारी गरजेची। राज्यामध्ये डेंग्यूचा धोका वाढत आहे। हरभरा डाळीची 100, बेसनही परवडेना, दररोज 30 टन विकत आहे हरभरा डाळ। शेतकरी केळीतून मालामाल, आखाती देशात केळी होते निर्यात। केळी अल्प असल्याने मागणीत वाढ, केळीची निर्यात ही महिन्याभरात 15 टनावर। द्राक्षे बागच्या नुकसानी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी। PM सूर्यघर योजनेसाठी महावितरण विभाग सज्ज, ग्राहकांच्या बैठकीत अधीक्षक अभियंता यांची उपस्थिती। शेतकरी चिंतातूर, कोबी पिकावर करपा, डावण्या रोगांचा प्रादुर्भाव। पाऊस दिमतीला, आकडे गिनतीला, पाणी येईना नदीला। रिमझिम पावसाने पिके तरारली, नद्या विहिरी मात्र कोरड्याच। नाशिक जिल्ह्यातील अवस्था। लाडकी बहीण योजनेच्या 42,000 अर्जांना ग्रीन सिग्नल देण्यात आलं, तर 2,717 प्रस्ताव त्रुटीच्या पूर्ततेसाठी परत। माढा येथील अपडेट। महिलांनी बँक खाते जोडले एका बँकेचे, मदत मिळाली दुसऱ्या बँकेत। आधार सीडिंग करण्यासाठी महिलांची धावाधाव। आठवड्याभरात विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी। पुढील 3 दिवस सार्वत्रिक जोरदार पाऊस बरसणार, हवामान खात्यांचा अंदाज। कपाशी उत्पादकांना पीक विम्यापासून भरपाई द्या, अन्यथा आंदोलन करू। गोरसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून दिला इशारा। पृथ्वी व चंद्र अंतर होणार कमी, रोजचा चंद्र भासणार सोमवारी मोठा, 30% अधिक प्रकाशमान। शिक्षकांच्या मागण्यांसाठी शिक्षक सेनेचे आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला पाठपुरावा। आपण याआधी देखील पाहितलं आहे की झाड तोडल्याच्या नंतर 50,000 रुपयाचा दंड एकिवात आहे का? म्हणजेच की विकास कामाच्या नावाखाली वृक्षतोड, कारवाई मात्र शून्य। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये आले, तर लाडक्या भावांसाठी देखील मोठी दिलासादायक बातमी। म्हणजेच की लाडकी बहिणीला 2 हप्ते, तर युवकाला मिळाले कौशल्य विकासांची नियुक्ती पत्रे। धुळे जिल्ह्यातील 2 लाखांपेक्षा जास्त महिलांच्या खात्यावर 3,000 रुपये जमा। शिरपूर बाजार समितीत आवक मंदावली, व्यापाऱ्यांना होतोय सर्वाधिक फायदा। शेतकऱ्यांचा माल संपला, गहू 2,211 रुपयांवर, तर आज देखील सोयाबीनचे भाव घसरले।